नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पुणे ते अक्कलकोट आणि तुळजापूर या दोन्ही पवित्र स्थळांचा प्रवास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपला प्रवास. आम्ही ह्या प्रवासाची सुरुवात रात्री 10 वाजताच्या सुमारास सुरू केली. तसेच आमची ही ट्रॅव्हल्स औंधवरनं होते. जर आपल्याला हा प्रवास करायचा असेल तर आपण ट्रॅव्हल्स बस, ट्रेन किंवा आपल्या खाजगी वाहनाने सुद्धा करू शकता. पुण्यात ट्रॅफिक असल्यामुळे आमच्या ट्रॅव्हल्सला यायला थोडा वेळ लागला. थोडा वेळ थांबल्यानंतर काही वेळातच आमची ट्रॅव्हल्स बस आली. जर आपल्याला हा प्रवास करायचा असेल तर आपल्याला ट्रॅव्हल्स तिकीट रेड बसद्वारे बुक करू शकता. साधारण 800 ते 1000 दरम्यान आपल्याला AC स्लीपर अशी आरामदायक सीट मिळेल. अशा आरामदायक प्रवासानंतर पहाटे 6ला आम्ही सोलापूरला पोहोचलो. सोलापूर ते अक्कलकोट हे डिस्टन्स 50 किलोमीटर असूनसुद्धा आपण 1 ते 1.5 तासामध्ये अक्कलकोटला पोहोचतो. त्या दरम्यान आपल्याला रस्त्यावरील नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घेता येतो. शनिवारी पहाटे आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. अक्कलकोट पोहोचताच येथे फ्रेश होण्यासाठी व राहण्यासाठी आपल्याला येथे भव्य असे यात्रीभवन आहे. यात्रीभवनाच्याच काही अंतरावर पुढे भक्तनिवाससुद्धा आहे. भक्तनिवासमध्ये आपल्याला AC, नॉन AC रूम्स 1000 ते 2000 दरम्यान मिळतात. इथून बाहेर पडताच आपल्याला रम्य अशा परिसरात स्वामींचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य प्रतिमा पाहायला मिळते. प्रथम दर्शनास आम्ही वटवृक्ष मंदिरास गेलो. येथेच आपल्या भव्य अशा वटवृक्षाचे दर्शन होते, ज्याचे श्री स्वामी समर्थ महाराज ध्यान करायचे. हे ठिकाण शांत असून खूप प्रसन्न असे आहेत. इथून पुढे काही अंतरावर स्वामींचे परमभक्त बाळप्पा महाराज यांचे मंदिर पाहायला मिळते. इथे आज पण सुद्धा स्वामींच्या पायाचे अनुभूती जपून ठेवले आहेत. इथून पुढे काही अंतरावर
स्वामी समर्थ महाराजांचे समाधी मठ आहे. येथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली होती. पुढील प्रवास आम्ही तुळजापूरसाठी केले. तुळजापूर ते अक्कलकोट हे 70 किलोमीटर अंतर असून आपण बस किंवा शेअरिंग कार्सनी जाऊ शकता. तुळजापूर हे भवानी मातेचे मंदिर. येथेच भवानी मातेने शिवाजी महाराजांवर प्रसन्न होऊन स्वराज्याच्या रक्षणासाठी भवानी तलवार ही भेट दिली होती. येथे भक्तांच्या दर्शनासाठी मुखदर्शन तसेच धर्मदर्शन असे 2 लाईनी असतात. सुमारे 2 तासानंतर आम्हाला भवानी मातेचे मुखदर्शन मिळाले.